आणि यानंतर राजकीय कोर्टात एक मोठी बातमी येते। मुख्यमंत्री शिंदे अचानक जळगाव दौऱ्यावर गेलेले आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। गिरीश महाजनांकडून मुख्यमंत्र्यांनी घेतली जळगाव रावेर या मतदारसंघातली माहिती घेतली असं कळतंय। मुख्यमंत्री शिंदे अचानक जळगाव दौऱ्यावरती गेलेले आहेत, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। सचिन गोसावी आपल्याला अपडेट देत आहेत। सचिन, नेमकं कारण कळू शकलंय का? निश्चितच नम्रता, आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। जळगाव विमानतळावर त्यांचं आगमन झालं असून त्यांनी जळगाव शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये मंत्री गिरीश महाजन, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री यांची अर्धा तास चर्चा झाल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। दोन्ही मतदारसंघात भाजपने उमेदवार जाहीर केलेले आहेत, मात्र कुठेतरी जे महायुतीचे घटक पक्ष आहेत यांच्यात नाराजी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या संदर्भात देखील मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत एकनाथ शिंदेची चर्चा झाल्याचं आपल्याला माहिती समोर आलेली आहे। जळगाव शहरातील एका हॉटेलमध्ये ही बैठक झाली असून तब्बल अर्धा तास ही बैठक सुरू होती। लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो हा दौरा आहे, ह्या दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना जळगावात उधाण आलेलं आहे। त्याचसोबत रक्षा खडसे यांना रावेर लोकसभेतून उमेदवारी दिल्यामुळे कुठेतरी शिंदे गटाचे जे आमदार आहेत, ज्यांनी शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे, ते मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, ते देखील नाराज आहे। त्यांची देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि ते मुख्यमंत्र्यांसोबत गिरीश महाजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार चंद्रकांत पाटील एकाच गाडीत एकाच वाहनात बसून ते आता धुळ्याकडे रवाना झाल्याची देखील माहिती समोर आली आहे। त्यामुळे साहजिकच अनेकांच्या भुवया उंचावल्या असणार आहेत। धन्यवाद सचिन या माहितीबद्दल। आणि यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। एका छोट्याशा ब्रेक नंतर पुढील बातमीपत्र अमोल सोबत पाहत रहा पुढारी न्यूज।